नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वॉटर ट्रीटमेंटचा दुसरा भाग. याच्यामध्ये हार्डनेस ऑफ वॉटर अँड इट्स डिसएडवांटेजेस फॉर इंडस्ट्रियल यूज हा विषय आपण बघणार आहोत. हार्डनेस म्हणजे काय पाण्याची आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये, काय अडचणी येतात हार्ड वॉटर वापरल्याने आणि हार्ड वॉटर म्हणजे काय हे सगळं आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बेसिकली हार्ड वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट्स जास्त असतात. ते डिझॉल्व्ड सॉल्ट्स जे आहेत ते पाण्याला हार्डनेस देतात. हे डिझॉल्व्ड सॉल्ट्स कुठले आहेत ते आपण बघूया. तर बेसिकली डिझॉल्व्ड सॉल्ट्स इन वॉटर कॉजेस हार्डनेस ऑफ वॉटर. यात डिझॉल्व्ड सॉल्ट्स फक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे डिझॉल्व्ड सॉल्ट जे आहेत ते हार्डनेस तयार करतात. इतर सॉल्ट आयरन मॅग्नीजचे वगैरे सॉल्ट जे आहेत ते हार्डनेस तयार करत नाही. त्याच्यामुळे डिझॉल्व्ड सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम कॉजेस हार्डनेस टू वॉटर. आणि त्या डिझॉल्व्ड सॉल्टमध्ये सगळ्यात प्रामुख्यानं असतं कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियमचे क्लोराइड्स, सल्फेट्स आणि नायट्रेट्स. हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोघांचेही. तर असे 8 प्रकारचे सॉल्ट जे आहेत ते पाण्यामध्ये हार्डनेस तयार करतात. हार्डनेसच्या काही स्केल आहेत, म्हणजे कुठलं पाणी हार्ड म्हणायचं, कुठलं पाणी सॉफ्ट म्हणायचं. पण ते पण प्रत्येक इंडस्ट्रीचा स्वतःचा निकष आहे आणि त्याच्यानुसार आणि प्रत्येकाचे स्टँडर्ड्स जे आहेत ते वेगळे आहेत. तर याच्यापैकी ज्याच्यामध्ये बायकार्बोनेट्स आहेत जास्त, ते पाणी गरम केल्याने त्याच्यातली हार्डनेस बरीच कमी होते. कारण बायकार्बोनेट्स आर कन्वर्टेड टू कार्बोनेट्स अँड कार्बोनेट्स जे आहेत ते इन्सोल्युबल असतात. कॅल्शियम कार्बोनेट सगळ्यात जास्त इन्सोल्युबल असतं, त्याच्यामुळे पटकन ते खाली येतं. लिस्ट सोल्युबल जे आहे सगळ्या सॉल्टपैकी ते कॅल्शियम कार्बोनेट आहे. त्याच्यामुळे बायकार्बोनेट्स असलेलं पाणी जे आहे ते गरम करून थंड केलं की खाली एक स्लज आणि स्लज तयार होते, व्हाईट मड, आणि ते फिल्टर करून टाकलं की पाण्याची हार्डनेस जी आहे ती बऱ्यापैकी कमी होते. पण क्लोराइड, सल्फेट्स, नायट्रेट्स हे पाण्यामध्ये जसे तसेच राहतात गरम करून थंड केल्यावर. दॅट इज कॉल्ड एज परमनंट हार्डनेस. वन विच कॅन बी रिमूव्ड बाय बॉइलिंग अँड कुलिंग इज कॉल्ड एज टेम्पररी हार्डनेस. म्हणजे कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्सची हार्डनेस जी आहे ती टेम्पररी हार्डनेस आहे आणि क्लोराइड, सल्फेट्स, नायट्रेट्स याच्यामुळे जी हार्डनेस आहे ती परमनंट हार्डनेस आहे. परमनंट हार्डनेस जी आहे ती काढायसाठी काही वेगळे उपाय करावे लागतात. ते उपाय जे आहेत ते म्हणजे सॉफ्टनिंग ऑफ वॉटरच्या प्रोसेसमध्ये येतात. आता या हार्ड वॉटरमुळे होतं काय आणि काय काय त्याचे पॅरामीटर्स आहेत हे बघू. जसं हा एक टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, टेक्स्टाईलच्या फील्डचं हे एक स्केल आहे, वॉटर हार्डनेस स्केल. आपण बघू शकता स्क्रीनवर की याचं युनिट असतं हार्डनेसचं मिलीग्राम पर लिटर. युनिट ऑफ हार्डनेस जे आपण आपल्या व्यवहारात वापरतो ते कॉमन युनिट म्हणजे मिलीग्राम पर लिटर किंवा पार्ट्स पर मिलियन. 1 पार्ट ऑफ सॉल्ट पर मिलियन पार्ट ऑफ सोल्यूट, असं मिलीग्राम पर लिटर किंवा PPM या युनिटमध्ये आपण मोजतो. इथं बघा मिलीग्राम पर लिटर अँड PPM ॲज CaCO3. याच्याकडे पण आपण येऊ. ॲज CaCO3 म्हणजे काय आहे. तर इथं बघा 0 to 75 ही जी स्केल आहे याला सॉफ्ट म्हटलेलं आहे आणि ती वाढत गेलेली आहे. मग स्लाइटली हार्ड, 150 ते 300 हार्ड आणि 300+ म्हणजे व्हेरी हार्ड. तर ही जी स्केल आहे याच्यानुसार पाहिलं तर 300च्या वरचं पाणी जे आहे ते हार्ड पाणी आहे
आपल्या इकडे नदीचं पाणी जे आहे त्याची हार्डनेस कमी असते, कारण की त्यात मुख्यतः पावसाचं पाणी जे आहे ते आलेलं असतं आणि सरफेसवरून वाहणारं पाणी जे आहे, इतर पाणी जे नदीला मिळतं ते असतं. पण ग्राउंड वॉटर जे आहे त्याची हार्डनेस जास्त असते, कारण की जसजसं आपण भूगर्भात खाली जातो तसा प्रेशर, टेम्परेचर याच्यामुळे जे खडकं आहेत त्याचं पाण्यामध्ये विरघळणं, सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट्स इन वॉटर इन्क्रीजेस बिकॉज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. त्याच्यामुळे बोरवेलचं पाणी जे आहे ते हार्ड असतं. म्हणजे आपल्या इकडे अगदी काही बोरवेलचं पाणी जे आहे ते 1200 PPM पर्यंत जातं. साधारणतः 800 ते 1200 PPM हे बोरवेलचं पाणी इतकं हार्डनेस असतं. कुठं जर 600 PPM आणि 500 PPM बोरवेलच्या पाण्याचा हार्डनेस असेल तर ते कमी हार्डनेस समजावं. पण पिण्यासाठी मात्र 125 ते 200 या PPM मधलं पाणी जे आहे ते पिण्यासाठी ठीक आहे. अगदी कमी PPMचं पाणी जे आहे ते पिऊ नये, कारण बॉडीला पण काही मिनरल्सची आवश्यकता असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम या मिनरल्सची आवश्यकता बॉडीला पण असते. त्याच्यामुळे फार जास्त सॉल्ट्स काढलेलं पाणी जे आहे ते पण पिऊ नये. आणि खूप जास्त जर हार्डनेस असेल पाण्याचं, वारंवार आपण जर खूप जास्त हार्डनेसचं पाणी पित राहिलो तरी मग आपल्या शरीरात प्रॉब्लेम तयार होतात. त्याच्यापैकी एक प्रॉब्लेम म्हणजे किडनी स्टोन होणे, युरिनल कॅल्करी म्हणतात ते. कॅल्शियम ऑक्झॅलेटचे डिपॉझिट्स होतात. कॅल्शियम ऑक्झॅलेटचं क्रिस्टल तयार होतो आणि मग ते ॲक्युमुलेट होतं किडनीमध्ये. काही इतरही घटक असतात, युरिक ॲसिड, सिस्टीन वगैरे, पण मुख्यतः मेजर फॅक्टर जो आहे तो कॅल्शियम ऑक्झॅलेट असतो आणि हे पाण्यातल्या कॅल्शियममुळे होतं. त्याच्यामुळे हार्ड वॉटर जे आहे ते किडनी स्टोन साठी एक कारण असतं. तसंच इंडस्ट्रीयल प्रोसेसेसमध्ये हे सगळी हार्डनेस जी आहे ती सगळी इंडस्ट्रीयल प्रोसेसेसमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम जे आहे ते करतं. टेक्स्टाईलमध्ये टेक्स्चर खराब करतं. पल्प अँड पेपर इंडस्ट्रीमध्ये पण पेपरचा टेक्स्चर खराब करणे, त्याच्यावर रॅशेस येणे. बॉयलरमध्ये इंडस्ट्रीचे जे पॉवर जनरेशनचे जे बॉयलर आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये याचा विशेष परिणाम दिसतो, कारण जी हार्डनेस आहे ती पाईपच्या आणि बॉयलरच्या आतमध्ये जमा होऊन एक स्केल तयार करते. जसं आपण कुकर वापरतो, त्या कुकरच्या तळाशी बघितलं तर एक जाड लेयर असते. ती लेयर जी आहे ती चमच्यानी काढावी लागते, नखानी काढता येत नाही. इतकी ती फ्यू मिलीमीटरच असते, 2-3 मिलीमीटर, पण ती आपल्याला जाड वाटते. तशी सेंटीमीटरपर्यंतची लेयर जी आहे ती बॉयलरच्या आतमध्ये तयार होते, इंडस्ट्रीयल बॉयलरच्या आतमध्ये. म्हणजे विचार करा की स्केलचा प्रॉब्लेम किती मोठा आहे. आणि या स्केल तयार होण्यामुळे आपण जर पाहिलं तर तुम्ही चित्रात बघू शकता की एक मोठा पाईप आहे आणि त्याच्यातून वारंवार जे पाणी जात आहे त्या पाणी जाण्यामुळे इतकी मोठी लेयर जी आहे त्याच्यामध्ये तयार झालेली आहे. तर ही जी इतकी लेयर आहे ती सगळीच्या सगळी एका पाईपमध्ये तयार झालेली आहे. इतकी त्याचं आपण डायमेन्शन बघू शकतो, किती मोठी ती लेयर जी आहे ती दिसत आहे, इतकी जाड लेयर. तर ही इतकी जाड लेयर अशीच बॉयलरमध्ये पण तयार होते आणि या सगळ्या गोष्टीचे परिणाम जे आहेत ते इंडस्ट्रीमध्ये दिसतात. म्हणजे ही जी हार्डनेस आहे ती ट्रीट न करता जर आपण पाणी वापरलं तर काय होऊ शकतं, जेव्हा की हे सगळे जे दिसत आहेत हार्डनेस वगैरे हे सगळं ट्रीटेड वॉटर वापरल्यानंतरही झालेली हार्डनेस आहे. बॉयलरमध्ये असं अनट्रीटेड पाणी जे आहे ते कुठली इंडस्ट्री थेट टाकत नाही. तरी पण असे प्रॉब्लेम होतात. का बरं होतात, तर एकतर बॉयलरमध्ये कितीही ट्रीटेड पाणी टाकलं तरीही ओव्हर द पिरियड ऑफ टाईम वेपोरायझेशन होतं, पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्यानंतर डिझॉल्व्ड सॉल्ट तिथं ॲक्युमुलेट होत जातात, म्हणजे वाढत जातं कॉन्सन्ट्रेशन. अँड देअरफोर द ओव्हर द युजेस ऑल ऑफ द बॉयलर, इनसाइड द बॉयलर अँड द पाईपलाईन ॲक्युमुलेट्स सच हार्डनेस. तर याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? डिसॲडव्हान्टेजेस जर आपण बघितले, काय प्रॉब्लेम होतो, तर इंडस्ट्रीयल बॉयलरमध्ये जर असं आतमध्ये एक लेयर तयार झाली तर ही लेयर जी आहे दिस इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो स्केल इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, heat, not electricity, sorry, scale is bad conductor of heat.
आणि याच्यामुळे मग इंडस्ट्रियल बॉयलरमध्ये पाणी गरम करायसाठी जास्तीची ऊर्जा लागते. मग जास्तीची ऊर्जा लागली म्हणजे तेवढं फ्युएल कन्झम्पशन वाढलं, मग पूर्ण इकॉनॉमीवर त्याचा परिणाम पडतो. दुसरं असं आहे की ओव्हर हिटिंग ऑफ बॉयलर जे आहे ते होतं. मग आपण जास्तीची हीट दिली की ओव्हर हिटिंग होतं. ओव्हर हिटिंग जे आहे त्याच्यामुळे बॉयलरचं मटेरियल वीक होतं. सो ओव्हर हिटिंग कॉजेस विकनिंग ऑफ मेटल, बॉयलर मेटल. हा एक प्रॉब्लेम त्याच्यामुळे होतो. तिसरा प्रॉब्लेम जो आहे तो या सगळ्यामुळे असं वारंवार होत राहिल्यामुळे काय होतं की बॉयलरचं मटेरियल वीक होतं आणि मग बॉयलरचे ब्लास्ट होतात. जे आतमधलं पाणी असतं त्याचं प्रेशर वेपरचं ते मग झेलू नाही शकत ते वीक झालेलं मेटल आणि बॉयलरचे ब्लास्ट होतात. तर दॅट कॉजेस ॲक्सिडेंट्स. तर बॉयलर ब्लास्ट अँड ॲक्सिडेंट्स. हे असे सगळे परिणाम जे आहेत ते होतात. एकूणच मेंटेनन्स वाढतं, रिस्क वाढते. बॉयलरचे ब्लास्ट जेव्हा होतात तेव्हा ते तेवढं सुपर हिटेड स्टीम आणि सगळं ते पाणी जे आहे ते इकडे तिकडे त्याचे स्प्लॅश उडतात आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला काम करणारे कामगार जे आहेत ते जखमी होतात, कधी मृत्यू होऊ शकतो. तर हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत हे बॉयलरचं मेंटेनन्स न केल्यामुळे, बॉयलरच्या आतमध्ये जी स्केल जमा होत आहे ती न काढल्यामुळे, किंवा वारंवार बॉयलरमध्ये जेवढं पाणी पाहिजे जेवढ्या कमी हार्डनेसचं ते न टाकल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते होतात. तर हे झाले बॉयलरशी रिलेटेड इश्यू. आता दुसऱ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत ज्याच्यामध्ये टेक्स्टाईल आहे, पल्प अँड पेपर आहे, त्याच्यामध्ये पण हे सगळे प्रॉब्लेम जे होतात. डोमेस्टिक यूजमध्ये आपण वारंवार हार्ड पाणी जर वापरलं तर काय होतं की जे साबण आहे ते जास्त लागतं. एक डेफिनेशन जी आहे हार्डनेसची ती अशी पण आहे की सोप कन्झ्युमिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज हार्डनेस. तर जर तशी डेफिनेशन बघतो म्हटलं तर काय होतं, सोप कन्झ्युमिंग कॅपॅसिटी ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज हार्डनेस. ॲज पर दी डेफिनेशन सोप जे आहे ते आपण एक स्टिअरिक ॲसिडचा सोप घेऊ. हा सोडियम स्टिअरेट झाला जो सोप आहे. जर हा पाण्यासोबत आपण जेव्हा पाण्यात मिसळतो तेव्हा पाण्यात जर खूप हार्डनेस असेल तर जे पाण्यातलं कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आहे त्याच्यासोबत हा सोप जो आहे हा रिॲक्ट करतो आणि हा Ca जो आहे तो या सोपला बाइंड करून अशा प्रकारचा प्रॉडक्ट बनवतो. म्हणजे काय झालं की जी साबण वापरतोय ती साबण जी आहे ते सगळं हार्डनेस जे आहे त्याच्यासोबत रिॲक्ट करण्यामध्येच लागतं आहे. जेव्हा की साबण पाण्यामध्ये मिसळल्यानंतर फेस यावा आणि त्याच्यामुळे मग जी काही ॲक्शन तयार होते मिसेल फॉर्मेशन, त्याच्यामुळे डस्ट हे सगळं निघावं ते होत नाही आणि मच ऑफ द सोप इज कन्झ्युम्ड इन रिमुव्हिंग द हार्डनेस. जेव्हा सगळी हार्डनेस जी आहे ती सोपसोबत रिॲक्ट करते त्याच्यानंतर टाकलेलं सोप जे आहे ते मग आपल्याला फेस देतं, लादर और फोम, अँड देन द ॲक्शन स्टार्ट्स. सो मच ऑफ द सोप इज वेस्टेड. ह्या एक भाग. पण त्याच्यासोबत हे जे प्रॉडक्ट तयार होतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सोपसोबतचे, हे प्रॉडक्ट स्कम बनवतात, पांढरं डर्टी व्हाईट असं मटेरियल बनवतात. आणि हे सगळंच्या सगळं समजा आपण कपडे धुतले तर हे सगळं मटेरियल जे आहे ते कपड्याला लागतं आणि त्याचे स्टेन जे आहे ते कपड्यावर मग दिसतात. हेच भांड्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे डोमेस्टिक क्लोथ वॉशिंग असेल की लॉन्ड्री असेल, मोठा बिझनेस, त्या दोन्हीमध्ये सोप जी आहे त्याचा हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे पाण्यात हार्डनेस जर कमी असेल तर सोप कमी लागेल पूर्ण प्रोसेससाठी आणि दुसरं तर हा स्कम फॉर्मेशनचा प्रॉब्लेम जे आहे तो पण होणार नाही. तर हा एक डिसएडव्हान्टेज जो आहे तो डोमेस्टिक यूजमध्ये किंवा क्लोथ वॉशिंगमध्ये वगैरे हा हार्डनेसमुळे तयार होतो. तर असं हे
एकूणच हार्डनेसचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम असल्यामुळे हार्डनेस रिमूव्ह करणे पाण्यातली ही एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया इंडस्ट्रीजसाठी आवश्यक आहे. आपण डोमेस्टिक वापरामध्ये फक्त पिण्याचं पाणी जे आहे ते हेल्थ इश्यू म्हणून पिण्याचं पाणी फक्त आपण हार्डनेस कमी करून पितो. TDS कमी करणे, रिव्हर्स ऑस्मॉसिसचं जे ROचं युनिट लागलेलं असतं ते आजकाल तुम्ही घरगुती युनिट बघता, त्याच्यामध्ये फक्त हार्डनेस कमी करतो, पण आपण ती फक्त पिण्याच्या पाण्याची कमी करतो. बाकी सगळं पाणी जो सोर्स असेल नळाचं, बोरवेलचं, ते जसं या तसं आपण वापरतो. अगदी कार किंवा बाईक धुतली तरी त्याच्यावर आपण त्याला जर तेव्हा पुसून नाही टाकलं तर त्याच्यावर व्हाईट स्पॉट्स जे आहेत ते दिसतात. ती हार्डनेसच आहे इव्हॅपोरेट झाल्यानंतर पाणी. पण इंडस्ट्रीमध्ये मात्र एक तर पाणी खूप लागतं, दुसरं तर त्या सगळ्या पाण्याची ट्रीटमेंट जी आहे ती करावी लागते. त्यात आणखी एक गोष्ट अशी आहे की आपल्या पोटाला लागणारं पाणी जे आहे त्या पाण्याची जर हार्डनेस आपल्याला किती आवश्यक आहे तर पोटाला लागणारं पाणी जे आहे ते 125 ppm हार्डनेस असेल, इट इज गुड. 150-150 ppmचं पाणी जे आहे ते प्यावं. अगदी 50-70 ppmचं पाणी वारंवार पिऊ नये, कारण बॉडीतले मिनरल जे आहेत त्याचा लॉस भरून निघत नाही. पण इंडस्ट्रीच्या बाबतीत मात्र ही हार्डनेस खूप जास्त होते. म्हणजे इंडस्ट्रीच्या बॉयलरमध्ये जी रिक्वायरमेंट आहे ती अगदी 5 ppmचं पाणी लागतं किंवा 5पेक्षाही कमी. हाय प्रेशर बॉयलर असेल तर 2 ppm हार्डनेस इतकंच टॉलरन्स असतं, इतकी लिमिट असते. म्हणजे विचार करा की इंडस्ट्रियल नॉर्म्स आर स्ट्रिक्ट दॅन द वॉटर विच इज कन्झ्युम्ड फॉर ड्रिंकिंग पर्पज. असा हा फरक जो आहे तो आहे. पण इंडस्ट्रीच्या बाबतीत इतकी सगळी हार्डनेस जी आहे ती रिमूव्ह करायसाठी ज्या प्रोसेस वापरल्या जातात त्याच्यामध्ये इकॉनॉमी म्हणजे फार खर्च येऊ नये आणि कुठल्या प्रोसेस टप्प्याटप्प्याने करायच्या हे सगळे पार्ट त्याच्यामध्ये असतात. तो एक प्रत्येक इंडस्ट्रीला जसं वॉटर रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे ते कुठल्या प्रोसेसेस करायच्या ते ठरवतात. तर आपण नेमक्या कुठल्या प्रोसेस आहेत त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. तोपर्यंत नमस्कार.